चला 3 ओव्हरची मॅच. टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी जय हनुमान चौधरपाडा संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे आणि सध्या पाहू शकाल आपण या ठिकाणी आमचा मान्यवर कक्ष सध्या तुम्ही पाहू शकाल. असं एक एक क्षण नाही की मान्यवर कक्ष मात्र आपल्याला आज खाली मात्र पाहायला मिळाला. अनेक संख्येने मान्यवर या स्पर्धेला भेट देऊन गेले आणि अजूनही मात्र मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चला खेळाला सुरुवात करूया आपण लगेचच. या सामन्यातील पहिला डाव जसा संपन्न होईल आपण इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ टाकणार आहोत याची आपण नोंद घ्या. तर दोन्ही कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट वालचीन, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट नानकर. या दोन संघांनी आतापर्यंत टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे आणि जो सामना सध्या सुरू आहे जो संघ जिंकेल तो संघ असेल तिसरा टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा. चला सलामीची जोडी आपण पाहतो या ठिकाणी राम आणि प्रतीक. नो चेंजेस आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निखिल जाधव. आज दोन्ही संघाचे पाठीराखे भरपूर संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. फोर द विकेटने सुरुवात करतो निखिल. पहिला चेंडू हवेत केलाय, गॅप मध्ये केलाय. वाह काय फिल्डिंग केली. शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकेल हलकीशी जंप आणि त्याच्यानंतर वन हँड मात्र तो चेंडू मात्र स्टॉप केलाय. परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र कॉन्फिडन्स वाढवणारा फटका रामच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सुरुवात चांगली झाली या डावाला जय हनुमान चौधरपाडा संघाच्या वतीनं. चला आणि मी विनंती करतो आता जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाच्या स्वयंसेवकांना की आपण सर्वांनी चौफेर अलर्ट राहा. मैदानाचा अगदी आपण ताबा घ्यायचा आहे याची प्लीज नोंद घ्यायची आपण. हो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, उचली घेणारा चेंडू. निखिलचा आपण विचार केला मात्र नेहमीच फायटर म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. मग प्रतिस्पर्धी संघ कोणता असू द्या नेहमीच तो अलर्ट राहत असतो, बिझी राहत असतो. आणि निखिलने सुद्धा मात्र चांगली उपलब्धी या टेनिस बॉलमध्ये प्राप्त केलेली आहे. दरम्यान शुभाग बनवतोय सन्माननीय वासुदेवजी चोरगे. हो कट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु पंचांनी अपील फेटाळली आणि वासुदेव चोरगे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन तर आपण व्हा. लोणार गावचे या समाजसेवक आहेत. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि ॲक्शन रिप्ले पहा. ओहो शेवटच्या मोमेंटला मात्र छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु भरपूर मोठा गॅप राहिला. एक औपचारिकता मात्र होती विकेट किपरने ती मात्र कंप्लीट केली गेली कारण बॅट आणि चेंडूमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. जबरदस्त इथे गोलंदाजी पॉवर प्लेच्या खेळामध्ये निखिलच्या वतीने आपल्याला पाहायला सध्या तरी आपण पाहतोय. व पुन्हा ऑनसाईडला टर्न केला. चेस खूप मोठी आहे परंतु भिडवीचा फिल्डर चेंडूवरती हो मिस्टेक. चेंडूने अचानक बाउन्स घेतला आणि त्याच्यामुळे पाहतो की फिल्डर तिकडे मात्र भेट झाला आणि चेंडू सरळ फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. मिस्टेक घेतली गेली. नशिबाच्या 4 धावा जय हनुमान चौधरपाडा संघाच्या इनिंग मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे दृश्य पहा. चेंडूने शेवटच्या क्षणाला मात्र हुलकावणी दिली. चेंज पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील अँड फिंगर अप. लेग बिफोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी पहिला धक्का लागला टीम जय हनुमान चौधरपाडा संघाला रामच्या रूपानं. निर्णय आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी पंच उमेश केने सरांचा. अगदी मनामध्ये कुठलीही शंका नव्हती आणि योग्य निर्णय तिथे मात्र आपण पाहतोय. पहिला विकेटचं पत्र मात्र या ठिकाणी होताना पाहिलं. रामनं मात्र या ठिकाणी प्रत्येकी 7 सोडले, एक चौकार धरून त्याच्या बॅटमध्ये पाहिला परंतु फलंदाजी करत असताना 5 चेंडूच्या खेळामध्ये फक्त 6 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि त्या मात्र नवीन फलंदाज आदित्य वाकडे आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. आणि आय थिंक योगेश्वर पाटील इज बॅक. हो माय गॉड. पण इथून आपण म्हणू शकतो की आता मात्र
खांडवल संघाची बाजू आता बॅटिंगमध्ये असेल गोलंदाजीमध्ये असेल आता मात्र ती मजबूत झालेली आहे. पहिल्या 2 सामन्याचा विचार केला काही कारणास्तव योगेश्वर पाटील संघामध्ये नव्हता, परंतु त्यालाही माहिती आहे की मात्र जो सामना जो आहे तो आता मात्र बक्षीस पात्र फिरतील सामना आहे. म्हणजे जर आपण हा सामना जिंकलो तर किमान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी किमान अगदी थाटामाटाने घेऊन जाणार आहोत. निखिल पुन्हा एकदा फटका हवेत केलाय आणि इथे आदित्य बाकडेचे विकेट डोक्यात आणि तिकडे मात्र पुन्हा मिस्टेक. आज पाहतोय मिड विकेटला सातत्याने चुका करतोय क्षेत्ररक्षक प्रवीण. बस कॅचर म्हणून खांडवल संघासाठी मात्र प्रवीणकडे पाहायला जातोय, परंतु आज कुणीतरी मात्र भरपूर चुका करतोय. परंतु आज जीवनदान तुम्ही कोणाला दिलाय तर आदित्य वाकडेला दिला आणि येणारा काही क्षणामध्ये आय थिंक काही काळामध्ये तुमच्या संघाला मात्र त्याचा नुकसान मात्र या ठिकाणी कदाचित मात्र या ठिकाणी भोगावा लागू शकतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपण आज सुरुवात निखिलने मात्र जबरदस्त केली, परंतु आज कुठेतरी मात्र निखिल जाधवला मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची मात्र साथ मिळाली नाहीये आणि त्यामुळे पाहतो की आज निखिलच्या चेहऱ्यावरती थोडीशी मात्र आपल्याला नाराजगी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण इकॉनॉमिकल स्पेल राहिला, फक्त 8 धावा खर्च केला, विकेट्स प्राप्त केला निखिल जाधवनं 1 आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राकेश. चला आवेश वाकडे आपण मंचकावरती येऊन थांबायचं आहे. त्याच्यानंतर सुतारला सुद्धा विनंती असेल की आपण येऊन थांबायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत आणि हा ड्रॉ जो आहे तो मात्र फेअर असणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये फेअर क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. यस, पहिल्या षटकामध्ये 8 धावा, परंतु इथे आता मात्र या ठिकाणी प्रतीक आणि आदित्य मात्र धावांचा वेग वाढवणार का? चला राकेश आपण षटकाला सुरुवात करा, कारण यानंतर 2 मॅचेस अजून आपल्याला कव्हर करायच्या आहेत. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल आणि कदाचित मात्र जर लक फॅक्टर जर त्याच्या पाठीमागे असला तर मात्र फायनल सुद्धा खेळू शकतोय. कटार कटार वाह, आज चेंडूची मात्र हाताळणी राकेशने केलेली आहे. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी प्रतीकला मात्र बीट केलाय आणि पूर्णपणे पाहिलं तर प्रतीक सुद्धा मात्र त्या ठिकाणी अचंबित झालाय, कारण या चेंडूची मात्र मुळीच त्याने अपेक्षा केली नसावी, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल त्याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. आणि सोबतीला आता आमचे शंकर गुलवे यांचे लाडके सुपुत्र सध्या ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. ओ खोदून काढला फटका बेच योगेश्वर पाटील लॉंग ऑन वरती तैनात आणि कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये. झेल पकडणारी फलंदाज बाद प्रतीक वाकडे. तू तो रोलर से उड़ डीजे कल्पेश किंग सलामीची जोडी आता मात्र या ठिकाणी माघारी परतल्याने आता मात्र पाहू शकला या ठिकाणी आदित्य वाकडेच्या सोबतीला आता पंकज वाकडे आलाय. मागील सामन्याचा हिरो ज्याने 20 धावांचं संघाला आपलं योगदान दिलं होतं, परंतु आता या ठिकाणी या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये आता कशाप्रमाणे तो खेळ साकारणार सर्वांच्या नजरा मात्र त्याच्याकडे आहेत. असं वाटलं की कुणाल सुतारला मात्र आज बढोतरी दिली जाईल, परंतु पंकज आज या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला फॉर्मात आला आणि त्याच्यामुळे पाहतो की त्याच्या क्रमांकामध्ये चेंजेस पाहायला मिळतोय, परंतु राखीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती जरूर त्याने प्रतीकला बीट केला आणि त्याच्यानंतर एक पुढील चेंडूवरती त्याला चुकीचा फटका खेळण्यासाठी भाग पाडलाय. ओ आकुटाबाचा चेंडू पुल अँड सक्सेसफुल चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे घेऊन. माटा इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती टोकला सिक्सर. प्रत्येक चेंडूनंतर एकत्र येऊ नका, खास करून खांडवल संघाला मी विनंती करतोय. जरूर क्रिकेटचा खेळ आहे, विकेट्स त्याच्यानंतर मात्र पाहिलं तर मोठे फटके मात्र आपल्याला पाहायला मिळतीलच, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतोय की वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. परंतु काय फटका खेळलाय, थोडासा उचली घेणारा चेंडू आणि त्याच्यावरती अगदी चाबूक शॉट
पुलचा अंदाज पाहिला आपण आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन मात्र लँडिंग झालाय. 14 धाबा फलकावरती लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात राकेशने ओव्हर द विकेटने केली होती, परंतु आता राऊंड द विकेटनं मारा करतोय. हो बॅटची कडा शॉट फाईनलीकडे फिल्डर तैनात, नो मिस्टेक. पुन्हा झेल पकडला आणि फलंदाज पंकज वाकडे आता मात्र या ठिकाणी वॉक करतोय दगावच्या दिशेनं. वॉकिंग करणं फार गरजेचं आहे आणि इथे मात्र पाहू शकाल कॅप्टन कुणाल सुतार इन ऍक्शन. आणि नंबर 4 4थ्या क्रमांकावरती आलाय, आय थिंक 5व्या क्रमांकावरती आलाय. हो पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त मात्र गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय, चुकीचा निर्णय होता, परंतु डायरेक्ट हिटची गरज होती. यष्ट्यावरती निशाणा साधू शकला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये असं वाटतं की आता मात्र वातावरण पूर्णपणे टाईट झालंय, गरम झालाय, परंतु आता सर रिव्ह्यूची मागणी केलेली आहे रनआउटसाठी इजाज. चला आता मात्र आपण या ठिकाणी चेक करूया की एक्झॅक्टली काय घडलंय. हे दृश्य पहा, अगदी थोडंसं हेलिकॉप्टरचा अंदाज फटक्यामध्ये पाहायला आपल्याला, परंतु प्रॉपर कनेक्शन तिकडे झालं नव्हतं आणि तदनंतर आय थिंक फेकी झाली गेली आणि त्याच्यानंतर ओ माय गॉड आता मात्र या ठिकाणी चेंडू स्टँडला स्पर्श झालाय की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. फिल्डिंग लावून घ्या आपण, जो काही निर्णय येणार तो मग जरूर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अगदी क्लोज पिक्चर सध्या आपण पाहत आहोत या ठिकाणी, परंतु आता मात्र चेंडू स्टंपला स्पर्श झालाय की जो विकेट किपर आहे त्याचा मात्र एखादा शरीराचा भाग एस्टना लागला हे आता मात्र पाहावं लागेल. प्रत्येक मोमेंट आता मात्र इथून फार या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहेत. इट्स नॉट आउट, कारण आय थिंक जो खेळाडू आहे त्याचा मात्र शरीराचा भाग आय थिंक स्टंपचा मात्र स्पर्श झाला आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली गेली. हो चांगला चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल हलकासा बाहेर निघाला आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा आणि हंपायर्स कॉल आहे आता मात्र या ठिकाणी पुन्हा रेफर केलाय. चला आता मात्र ऑफिशियल पंचाने या ठिकाणी वाईट दिला आणि लगेचच मात्र पंचाचाच कॉल त्याने मात्र रेफर केलेला आहे टीव्ही पंचांकडे. जर असंच जर आता मात्र रेफर जर करत राहिले तर मात्र आपला काम 25 होणार. चला ऑफिशियल पंचाचा जो निर्णय आहे तोच निर्णय असेल. व्हाईट बॉल.
ओ कडक शॉट, कॅप्टन कुणाल सुतारचा हा वार आणि चेंडू चालला प्रेक्षक वर्गामध्ये. 6 धावांसाठी षटकार. लागल्या गेल्या. आज कॅप्टन नॉक इनिंग. कुणाल सुतार मात्र खेळणार का आज आदित्यच्या सोबतीला. 2 षटकाचा खेळ स्मिते संपन्न. पहिले षटकामध्ये सुरुवात चांगल्या प्रमाणात निखिल जाधवने केली होती. फक्त 8 धावा खर्च केला तर 1 सफलता प्राप्त केली. परंतु त्याच्यानंतर दुसरं षटक गोलंदाज राकेशचा मात्र मागणा राहिलाय. 15 धावा त्यांनी खर्च केल्या, जरूर 2 सफलता प्राप्त केल्या, परंतु धावा त्याने जास्त खर्च केल्या. आणि त्या मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा प्रवीणचा मात्र इथे वापर केला गेलाय. इथून जर्मन कानवड संघाचा एक उद्दिष्ट असेल की अंडर 30 जर आपण इथे जर चौधरपाडा संघाला जर थांबवलं नमवलं तर मात्र आपल्या संघासाठी एक वेगळीच एक अचिव्हमेंट मात्र इथे आपण प्राप्त करू शकता. परंतु खेळपट्टीवरती आदित्य आहे हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. आणि इथून चौधरपाडाकरांचा इथे प्रयत्न असेल की या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा जर आपण जोडल्या तर मात्र इथे टार्गेट चांगला सेट होऊ शकेल. आणि त्यासाठी मात्र प्रयत्न हे दोन्ही फलंदाज मात्र करणार का. प्रवीण आलाय, ओव्हर द विकेट सुरुवात करतो आणि इथे पहिला बार वन साइड हिरोचा पाहायला मिळतोय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. चला सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर चौधरपाडा गावाची आणमान शान मदन शेठ वाकडे यांच्या माध्यमातून तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि चौकार हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि खांडवळ संघाच्या कुठल्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र त्यांच्यासाठी सुद्धा 500चं पारितोषिक असेल. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतोय. आदित्य आणि कुणालची पुन्हा फुल टॉस. गॅपमध्ये चेंडू चाललाय, कुठला फिल्डर तिकडे नाहीये आणि मिळतील मात्र या ठिकाणी 4 धावा. आधी आता मात्र या ठिकाणी तापलाय आणि काय वेगाने धावा इथे जोडण्याचा प्रयत्न करतोय. खराब लेत होती फुल टॉस आणि त्याच्यावरती फक्त इथे आदित्यने दिशा दाखवली. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यांतर खूप मोठा गॅप आणि त्या गॅपमध्ये मात्र नव्हता धावांचा तोटा आणि धावा मिळाला तिथे एकूण 4. आणि 5 ज्यांची आपण चर्चा सुरू ठेवली होती आता मात्र त्याच व्यक्तिमत्वाचं इथे शुभागमन झालेलं आहे. चौधरपाडा गावातील मदनजी वाकडे साहेबांचं शुभागमन आणि त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संघाची धावसंख्या एकूण 33 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. चांगल्या आता मात्र स्थितीमध्ये जर्मन चौधरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा फटका हवेत केलाय आणि चेंडू चला वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे 1 बाउन्सनं 4 धावांसाठी चौकार. वाह, चौके पे चौका और गेंदबाज हो गया हक्का बक्का. समीर क्या कहेंगे इस बल्लेबाजी के बारे में. विस्फोटक विध्वंसक हा खेळाडू आहे आणि त्याचा विध्वंसक रूप आज आपल्याला बघायला मिळतो. आदित्य वाकडे वन साइड हिरो आणि वन साइड खेळत असताना या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जबरदस्त तोडफोड कामगिरी. तोडफोड मित्रमंडळाचे अध्यक्ष वाटतात आदित्य वाकडे ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केलेली आहे. 37 फलक्यावरती लागल्या गेल्या. औद्रिक चांगला स्ट्रोक पाहायला म्हणतो, अगदी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. परंतु इथे दुहेरीचा प्रयत्न आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आय थिंक लगभग विकेटची खुराक मिळाली होती. परंतु कुठेतरी आता मात्र या ठिकाणी जे दृश्य समीर जे आपण पाहतोय ना असं वाटतं की ये बड़े मैच के खिलाड़ी है आदित्य, लेकिन प्रेशर पूरा दिख रहा है खांडवल के ऊपर. अगदी बरोबर. दबावाच्या स्थितीमध्ये भल्या भल्या खेळाडूंच्या पायाखालची जमीन स्थिर राहत नसते. परंतु आता तुम्हाला हारून चालणार नाही, हार मानून चालणार नाही, कारण तुम्हाला इथून जिद्द ती ठेवावी लागेल जिंकण्याची. आणि अंडर प्रेशर आता इथून जरूर टीम खांडवल परंतु पलटवार करू शकतात, कारण त्यांचा हुकुमचा एक्का योगेश्वर पाटील आता मैदानात दाखल झालाय आणि जरूर अपेक्षा त्याच्याकडनं आता वाढलेल्या असतील. मात्र हा बॉल आदित्य समोर बॅटची हातली कडावती. धावाची संधी असेल, रनआउटची संधी त्या ठिकाणी जरूर होती. कॅचेस सुटल्या आणि त्याचा फायदा भरपूरदा टीम चौधरपाडाला झाला. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना तुम्ही पाहताय 40 आकड्यावरती मोठी टोटल उभारण्यात आली आहे. ट्रॉफीज पात्र लढाई खांडवल बीच्या विरोधात चौधरपाडा. निश्चितपणे एक चांगला टोटल मात्र आज जर्मन चौधरपाडा संघाने उभारलेला आहे.
जेव्हापासून या संघाने 5 चषक जिंकले तेव्हापासून एकही स्पर्धेमध्ये हा संघ मात्र तिथून क्वालिफाय झाला नाहीये आणि भरपूर गॅप नंतर आता मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला आहे. शेवटचा बॉल या पहिल्या डाबातील आणि तो चेंडू फेस करतो या ठिकाणी फलंदाज कुणाल, त्याने सुद्धा पटका हवेत खेळला आहे आणि इथे मात्र चुकी होणार नाहीये. पकडला जेल राकेशनं आणि समाप्त झाला तरी शेवटच्या चेंडूवरती कुणाल सुतारचा खेळ 40 धाबा इथे जोडल्या गेल्या. 41 लक्ष असेल टॉप 3 मध्ये जाण्यासाठी. तर आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत. तर आपण पाहू शकाल या ठिकाणी जो ड्रॉ आहे तो ड्रॉ मात्र या ठिकाणी फिनिश करणार आहोत. आणि पहा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आंबेगावची सुप्रसिद्ध उद्योजक सूरजजी पाटील आणि त्याच्या सोबतीला आदरणीय सूर्यकांत बारशी. आय थिंक सुखदेवजी बारशी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोन्ही पाहुण्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. एका बाजूला सूरजजी पाटील जे आमनेचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि माजी उपसरपंच सुखदेवजी बारशी. अर्थात विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत असेल, वेलकम, सुस्वागतम. कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण ड्रॉ आता मात्र या ठिकाणी कव्हर करायचा आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि चालू सामन्यातील दोन्ही 12वे खेळाडू आलेले आहेत. तर ड्रॉ असा असेल, फेअर ड्रॉ आहे. 3 चिठ्ठ्या आहेत. त्या 3 चिठ्ठ्यांपैकी आय थिंक आता 2 संघ तर खेळत आहेत, परंतु जे 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत त्या दोन्ही कॅप्टनला मी विनंती करेन की आपण एक एक चिठ्ठी उचलायची आहे, परंतु जी चिठ्ठी खाली राहणार आहे तो संघ अंतिम सामना खेळणार आहे. दॅट इज फायनल. पुन्हा मी सांगतोय, 3 चिठ्ठ्या आपल्याकडे आहेत. एका चिठ्ठीवरती नाव नानकरचं आहे, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव वालशींचं आहे आणि एका चिठ्ठीवरती नाव विजय संघ आहे. म्हणजे चालू सामन्यातील विजय संघ. दोघांनी एक चिठ्ठी उचला, जी चिठ्ठी खाली राहील तो संघ फायनल खेळणार आहे. चिठ्ठ्या आपण चेक करू शकता किंवा उडवल्यानंतर चेक केलं तरी हरकत नाही. काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आम्हाला सांगू शकता, नो प्रॉब्लेम. परंतु सुतार तुम्हालाच आम्ही चिठ्ठ्या उचलायची संधी देतो, त्याच्यामध्ये तर नाही नो. हा निर्णय आमचा आयोजकांचा आहे आणि आम्हीच या ठिकाणी निर्णय घेणार असा अनुज 11 लोणार संघाचा मात्र या ठिकाणी शेवटचा निर्णय. आपण कॅमेऱ्याला थोडीशी जागा द्या सुतार. जी चिठ्ठी खाली राहील, पुन्हा सांगतोय, तो संघ फायनल खेळणार आहे. येस, ओके. हा, एक चिठ्ठी आवेश तुम्ही उचलायची, एक चिठ्ठी सुतार तुम्ही उचलायची आहे. चला, आता जी चिठ्ठी माझ्या हातामध्ये आहे तो संघ फायनल खेळणार आहे. चला, संघ तर गावदेवीच्या नावाने खेळणार आहे, परंतु संघ आहे नानकर. म्हणजे सेमीफायनलची लढत असेल आई गावदेवी स्पोर्ट वालशीन आणि चालू सामन्यातील विजेता संघ. कारण आपण 3 दिवस फेअर क्रिकेट खेळला तर माझा ड्रॉ सुद्धा फेअर असणं गरजेचं आहे. अक्षय, सलामीची जोडी लगेच पाठवा, कारण ही स्पर्धा फक्त डे फॉर्मॅट आहे मित्रांनो, लक्ष असू द्या. हो, कुठल्याही प्रकारची फ्लडलाईटची व्यवस्था नाही आपल्याकडे आणि फ्लडलाईट्समध्ये मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील त्या आमनेमध्ये. काही दिवसांनी तो शो तुम्हाला पाहायला मिळेल आणि जरूर या क्रीडांगणावर देखील देवरुंगकरांचा बिग शो येतोय, तो देखील अंडर फ्लडलाईट्स तुम्हाला बघायला मिळेल. चला, सामना आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. जे ते टार्गेट असणार आहे ते 41 धावसंख्येचं. लक्ष मोठं आहे, परंतु खेळ क्रिकेटचा, ज्या खेळामध्ये आम्ही नेहमीच म्हणत असतो ना, कोणतीच धावसंख्या मोठी नाही आणि कोणतीच धावसंख्या ही छोटी नाहीये. मित्रांनो, आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहतात आणि यशस्वी स्पर्धा जयदुर्गा स्पोर्ट लोणार, अनुज 11 लोणार तथा लोणारकरांच्या वतीनं जयदुर्गा ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळते. आणि या थोडंसं आपल्याकडे वेळ आहे समीर, तर आपण इथे मात्र काही सन्मान आहेत, 2 ते 3 सन्मान आहेत, ते आपण सन्मान इथे मात्र संपन्न करूया. खेळ सुरू असेल याची आपण नोंद घ्या. आपल्यामध्ये पाहू शकाल आज आमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सूरजजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी विनंती करतो सूरजजी पाटील साहेबांना की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण संपन्न करतोय. राम घरे त्यांच्या शुभ हस्ते आपण हे सर्व सन्मान इथे संपन्न करूया. सुरेश पाटील हे सुद्धा मात्र क्रिकेटचे फार मोठे मित्रांनो चाहते आहेत आणि धरून त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर ग्रामपंचायत आमनेचे
माजी उपसरपंच आदरणीय सुखदेवजी बारशी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मात्र या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतोय. सुखदेवजी बारशी आपणही या आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. चला आदित्य आपण केल्याला सुरुवात करा मित्रा. आणि त्याच्यानंतर आदरणीय सोत्रपाडा गावचे ज्येष्ठ समाजसेवक मदनजी वाकडे यांना सुद्धा आपण इथे सन्मानित करतोय. ओ फ्लॉबिंग स्वीप बैठक शॉट वाह फटका आवडला असेल तर या फटक्यासाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. शॉट ऑफ द टुर्नामेंट सो फार. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. फॉलिंग स्वीप करत असताना योगेश्वर पाटील हुकमाचा एक्का. खांडवलकरांचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जरूर आता या मॅचला मजा येणार आहे. सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेला आहे. वाव काय फटका केला या ठिकाणी. पहिलाच षटक इथे मात्र आदित्य वाकडेने षटकाला सुरुवात केली आणि पहिलाच चेंडूवरती त्याचं स्वागत केलं या ठिकाणी. सिक्सर दरम्यान लोणाटगावचे ज्येष्ठ समाजसेवक अशोकजी मडवी यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. षटकारानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना लाऊड अपील इथे मात्र केली गेली साठी. दरम्यान मदनजी वाकडे यांचा आपण इथे सन्मान करतोय. चला आता मात्र पुढील जे सन्मान आहेत आपण ओव्हर इनिंग ब्रेक मध्ये करूया आणि आता मात्र फोकस करूया आपण या स्पर्धेकडे. कॅमेरामॅन फोकस करू. काय बॉल टाकलाय षटकारानंतर आदित्य वाकडे. हा सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. सिक्सर नंतर केला पलटवार. वार पे पलटवार. ऍक्शन पे रिएक्शन्स. राउंड द विकेट पुन्हा. ओहो बॅटची कडा बॉल हवेत आणि पकडलाय जेल. सेलिब्रेशन सुरू झालंय. योगेश्वर पाटील बॅक टू डग आउट. बिग विकेट. वाह यालाच म्हणतात वार आणि पलटवार. पहिल्या चेंडूवरती षटकारानं सुरुवात केली होती योगेश्वर पाटील, परंतु त्याच्यानंतर एकही धाव त्याला जोडता आली नाही आणि मात्र निराश पावला तो आता चालला दगावच्या दिशेनं. पहिला विकेट्स गमावला या ठिकाणी जर्मन खांडवल संघात. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या चौधरपाडा संघ प्लीज विनंती करतो. यानंतर 2 मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि विकेट्स पहा कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी प्राप्त केली. थोडासा लवकर फटका फेक केला. बॅटची वरची लिडिंग एज पाहिली आणि पंकज वाकडेने मात्र कुठल्या प्रमाणे इथे चुकी केली नाहीये. न्यू बॅटर रोहित मॅन खांडवलचा रोहित आलाय. दरम्यान आपण या ठिकाणी पाहतो मनीषजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. भगवान पाटील इताडीचे समाजसेवक उद्योगपती यांचे बंधुराज मनीष पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. भगवान पाटील काही कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाहीयेत आणि आता आशिष पाटील यांच्याकडनं 2491 रुपयांचं पारितोषिक आले असेल. लागोपाठ 3 सिक्सर जर एखादा फलंदाज मारतोय खांडवलचा. आईवा जेल. चला प्रेक्षक हो तयार. 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. नवीन बॅटर रोहित आलाय. आदित्य रोहितनं आल्या चांगला फटका ड्राईव्ह करण्यात आला लॉंग ऑनला. कुणाल आहेत कॅप्टन कुणाल सुतार. फक्त मिळेल 1 धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 7 धावा. दरम्यान ग्रामपंचायत कुक्षेचे माजी सरपंच आदरणीय रोहिदाजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे पाहू शकले या ठिकाणी आज पाहुण्यांची मांदी आली या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान सुजीजी जाधव आणि सुदर्शनजी जाधव यांचं शुभागमन आपलं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. स्टँड अँड डिलिव्हर. वॉट अ स्ट्रोक. अगदी समोरच्या दिशेने खेळला आणि चेंडू चालला लॉंग ऑफच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. हिट फॉर टॅट जैसे को तैसा. हिट का जवाब पत्थर से. काय फटकेबाजी आता मैदानामध्ये सुरू झालेली आहे. जबरदस्त केसा करत असताना ऍक्शन पे रिएक्शन देते हुए धावसंख्या धावफलकावर त्या चौकारानं आता पुढे जात असताना 11 दरम्यान दिनेशजी कुंभार यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. आपलंही स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. चला मी कॅमेराला विनंती करतोय आपण आता संपूर्ण लक्ष मॅचकडे फोकस करायचं आहे. हो इथे मात्र पाहू शकाल खेचून मारण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल या ठिकाणी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु तिकडे रामकडून मिस्टेक घडली गेली. काय सामना रंगतोय. क्वार्टर फायनलची लढत. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल खेळणार आहे वालचीन संघाच्या विरोधात आणि वालचीनला विनंती असेल की आपण संपूर्ण खेळाडू घेऊन आपण सज्ज राहायचे आहेत. जरूर भगवान पाटील यांचे बंधुराज मनीष पाटील इताडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही करतो या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅच लगेच सुरू करा. आता वेळ नाही आपल्याकडे. थांबायचंच नाहीये. आता लढत राहायचंय. पळत सुटायचं आहे. कारण आता थांबून चालणार नाही. न थांबता न थकता जो प्रयत्न करेल ना तो नक्की यशस्वी होणार आणि तो प्रयत्न आता प्रत्येकी टीमच्या वतीनं पाहायला मिळेल. आता निखिलच्या बॅटमधून आलेला चौकार धावा झाला धावफलकावरती 12 धावा म्हणजे जिथून आता पलटवार करण्याचा प्रयत्न केला
मात्र प्रतीक वाकडेचं हे षटक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या मॅच पासून कळणार आहे योगी सर की मॅच कुठे झुकते, चौधरपाडा की कांडवल. हो जरूरच. आणि त्याचप्रमाणे आता मात्र प्रतीकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकामध्ये 12 खर्च केला होता आदित्य वाकडेनं. लक्ष पाहिलं तर इथे 41 धावांचा आहे. म्हणजे आता 12 बॉल आणि 29 ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. प्रतीक वाकडे आलाय. ओ बॅटची गडा आणि विकेट किपर नसीबनं कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. मोठी विकेट्स प्राप्त केली. योगेश्वर पाटील नंतर निखिल जाधवनं सुद्धा मात्र आपली या ठिकाणी सहकार्याची साथ सोडली. जशी काही दिवसांपूर्वी समीर महाराष्ट्राची साथ अजितदादा पवार साहेबांनी सोडली. आणि महाराष्ट्र प्रथमतः पहिला महिला उपमुख्यमंत्री पदाची ज्यांनी काल नुकतीच शपथ घेतली. हो खरं तर पूर्ण महाराष्ट्राला ती फार मोठी पोकळी निर्माण झाली. खरं तर अजितदादांच्या जाण्यानं करता नेता, कणखर नेता, महाराष्ट्राच्या विकासाचा आपण विचार केला तर तो पाठीचा कणा म्हणजेच स्वर्गीय अजितदादा पवार, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. येथे आपण बघतोय की निखिलनं आता कांडवलची साथ सोडलेली आहे. ज्या प्रकारे त्याच्याकडनं अपेक्षा होती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. प्रतीक वाकडे समोर दीपेश आलाय चौथ्या क्रमांकावरती. आज जबाबदारी घ्यावी लागेल दीपेश आणि रोहितला. खरं तर ते त्या कॅलिबरचे प्लेयर्स आहेत, त्याची नक्कीच प्रचिती प्रत्येकाला आलीच असेल. हो 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 फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेट. आणखी एक खेळाडू बाद होतोय. बॅक टू बॅक 2 धक्के प्रतीक वाकडेनं. जबरदस्त जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. आणि ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. ओ यस प्लम एलबी अगदी मिडल स्टंपवरती चेंडू जाऊन मात्र धडकत होता. आणि कुठल्या प्रमाणामध्ये या पहिल्या तर पंच उमेश केडे सरांच्या मनामध्ये शंका नव्हती. जसा मात्र फलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि आता मात्र या ठिकाणी तो माघारी परतलाय. चला इकडे मात्र सन्मान सुरू ठेवा आणि इकडे सामना आपण कव्हर करूया. दरम्यान लोणारचे मिस्टर अनिकेत एजे भाई यांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य बाबा ग्रुपचे अध्यक्ष. आता किती अध्यक्ष पद आता मात्र आपण देतोय याची मात्र आपण प्रचिती देऊ शकणार नाहीये. चला विनंती असेल एजे भाई यांना की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण वाणी इथे मात्र हॅट्रिक बॉल. ओ बॅटची कडा होती परंतु काय फिल्डिंग सध्या आपण पाहतोय या ठिकाणी पंकज वाकडेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी आता प्रतीकच्या वतीने आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी सिंगलच्या वतीनं पुढे जात असताना पाहू शकेल या ठिकाणी 13 धावा. म्हणजे आतापर्यंत एकच धाव या ठिकाणी प्रतीकने खर्च केली. जबरदस्त वापसी समीर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो जरूर पूर्णपणे दबावात टाकले आता कांडवलकरांना. हो पुन्हा बॅटची कडा, बॉल वर गेला. प्रतीक गिरक्या घेतोय, स्वतःचा तोल धरलाय भौऱ्याप्रमाणे, परंतु झेल सुटलाय त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जीवन दान मिळतोय तो फलंदाजाला. त्याच्यावरती मिळेल एकच धाव. धावसंख्या एका धावेने आपण पाहतोय. धावफलकावरती 14 धावा, 14 रन्स. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि गावदेवी वालशीन अशी सेमी फायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कारण लकी ठरलेत ते गावदेवी नानकर. फायनल मध्ये त्यांना बाय स्वरूपामध्ये संधी मिळालेली आहे. हो निश्चितपणे. आणि सुतार तर आय थिंक मी तर म्हणतो की लकी कॅप्टन आहे. हो फिरकी देतो आणि मात्र फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी गिरकी देत असताना प्रतीक वाकडे काय चेंडूला मात्र वलवलाय समीर. नक्कीच जागेवरून त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आपण पाहतोय एजी भाई त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय अनिकेत भाईंचं या ठिकाणी शुभ आगमन होतं आपलं या स्पर्धेमध्ये. मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करीत आहोत. सोबतच प्रतीक पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही मनस्वी हार्दिक स्वागत आम्ही करतोय. हरेजी जाधव आपलं देखील आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. जयदुर्गा ट्रॉफी लोणाड मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. काही पाहुण्यांची मात्र मांदी आली स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थानं मात्र लोणाड करांचा आणि जयदुर्गा स्पोर्ट लोणाड संघाचा नेटवर्क आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रत्येक विनंती असेल आता मात्र मान्यवरांना की आपापल्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंग झोनमध्ये विजू थोडंसं आपणही सहकार्य करा. पार्किंग झोनमध्ये थोडंसं आपण या ठिकाणी यस
चला आता मात्र आपण फोकस करूया. 14-3 सध्या परिस्थिती पाहत आहोत. जर्मन खांडवल बस संघाची पुन्हा एक फिरकी देणारा चेंडू आणि काय गोलंदाजी राहिली. 2 सफलता प्राप्त केल्या आणि फक्त या ठिकाणी 2 धावा प्रत्येक वाकड्याने खर्च केल्या. पण इथून आता आपण म्हणू शकतो की हा लक्ष्य आता समीर इथून खांडवल करण्यासाठी फार कठीण झालेला आहे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये आता मात्र या ठिकाणी 27 धाब्यांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या विजू. लगेच आपण खेळायला सुरुवात करायची आहे. आज भरपूर वेळ मात्र खर्च झाला गेला आणि त्यामुळे पाहतो की आपण थोडंसं डिले आहोत. पिसेगावचे प्रतीक पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आता 6 बॉलमध्ये करायच्या त्या 27 धावा. चला आता मॅजिकल विजू आलाय आणि त्याने सुद्धा मात्र प्रत्येकच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र सुरुवात केलेली आहे. हे मागील स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र उल्लेख केला होता की समीर हा जो गोलंदाज आहे ना, जर लईमध्ये आला तर मात्र 2 धावा सुद्धा डिफेंड करेल आणि जर मात्र बिघडला तर मात्र किती खर्च करेल याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. हो जरूर, परंतु आता डॉट बॉलनं सुरुवात केली. आता 5 मध्ये 27 करायचे आहेत. त्याचे अनुमान खांडवल बीला म्हणजे वालशिनकरांना आता जवळजवळ रिअलाइज होत चाललंय की त्यांच्या समोर कोण येणार आहे. दरम्यान पाहू शकला या ठिकाणी माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षे जांभूळपाड्याचे तुकारामजी फेरांगणे यांचा आता मात्र या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि पाहुण्याचं स्वागत केला या ठिकाणी फलंदाजाने षटकारानं. असेच तुम्हाला मात्र या ठिकाणी एका पाठीमागे एक मारावा लागतील. जरूर मारामारी करावी लागेल आता बॉल आणि बॅटमध्ये. अशी कोणासोबत मारामारी करू नका. फक्त मैदानाच्या आतमध्ये विजूच्या चेंडूला मारावं लागेल फलंदाजांना, तेव्हा तुम्ही हा सामना जिंकाल. बरेचसे आता आपण पाहतो आयवा झेलसाठी तयार आपले प्रेक्षक, लहान प्रेक्षक बघतोय. त्यांच्याकडे कधी एकदाचा बॉल येतोय. येणारे 4 बॉल 21 धावांची गरज. चला बॉल प्रोव्हाइड करा. चला आता 4 बॉल शिल्लक आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 21ची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रत्येक चेंडूचा दर्शन आता मात्र या ठिकाणी सीमेरेषेवरती घडवावा लागेल आणि तो इतिहास आता मात्र या ठिकाणी रोहित मॅन आपल्या नावावरती मात्र इथे करणार का. चला वाचित संघाचे कॅप्टन आपण येऊन थांबायचं आहे आवेश, कारण जशी मॅच इथे संपेल लगेच आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. जरूर वालशिनच्या कॅप्टनला विनंती असेल आवेश आता थोडं स्पीडअप करा आपण, कारण जसा सामना संपेल लगेच टॉस केला जाईल. कारण आपल्याकडे आता वेळ फार कमी राहिला आणि आज फायनल डे मध्ये पाहुणे मंडळी देखील तेवढ्याच प्रमाणात त्या ठिकाणी आले आणि या खेळाच्या सोबतीनं पाहुण्यांचा सन्मान होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि आपण आता इथून पाहतोय 4 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. चला आता मात्र पावशेकर या ठिकाणी एक सिक्सर तर मॅजिकलच्या अगेन्स्ट आलेला आहे, परंतु मात्र तुम्हाला याचप्रमाणे सातत्याने मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र या ठिकाणी मारावं लागतील. चला आता विजू 4 गेंदे और 4 गेंदों में 21 रनों की जरूरत. विजू फिर एक बार हो फटका तर चांगला पाला मिळतोय, परंतु राम आहेत अगदी भिंतीप्रमाणे. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि आता मात्र इथून समीकरण पाहिलं तर लगभग इम्पॉसिबल दिसून आलाय, कारण जर इथे मॅजिकल विजूने मात्र जर या ठिकाणी चुकी केली नाहीये तर मात्र आता इथून सेमीफायनल मध्ये जाण्यापासून चौदरपाडा संघाला कोणीही रोखू शकणार नाहीये. जरूर आता गोलंदाज इथून जर लीगल बॉल टाकतोय तर मग त्यांचा विजय पक्का. नाव विजय गोलंदाजाचं देखील. ओ क्लीन बॉल अराउंड लेग ट्रिपल आउट वस्त केलेला आहे आणि आता शेवटचे 2 बॉल. म्हणजे आता मात्र इथून म्हणू शकतो की घरच्या स्पर्धेचा जो राग होता तो आता मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी पूर्णपणे व्यक्त केलाय. परफेक्टली यॉर्कर आणि त्या यॉर्करला मात्र इथे फलंदाज सन्मान देऊ शकला नाहीये. अराउंड द लेग. सर आता मात्र सामन्यामध्ये काही एवढं शिल्लक राहिलेलं नाहीये, तर आपण भरपूर सगळे मान्यवर आता मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्या सर्व पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. फक्त 2 लिगल बॉल मात्र इथे टाकायचे आहेत आणि आज पुन्हा नेहमीच प्रमाणे जर्मन खांडवल बसाकडे दिवसभर चांगला खेळ खेळला आणि क्वालिफायर मॅचेसमध्ये मात्र जरूर लागोपाठ कालही मात्र संघ क्वालिफायच्या मॅचेसमध्ये पराभूत झाला आणि आज सुद्धा मात्र तेच चित्र सध्या आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतोय. हो पुन्हा मात्र या ठिकाणी इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. निर्धावानं मात्र या ठिकाणी चेंडूची सांगता आपण पाहत आहोत आणि
लगभग आता मात्र इथे विजयापासून एक पाऊल दूर टीम जय हनुमान चौधरवाडा. आपण लगेच टॉस करू आणि त्याच्यानंतर जे सन्मान जे आहेत ते आपण सन्मान इथे संपन्न करणार आहोत. आणि अशा रीतीने मात्र सामना जिंकला या ठिकाणी चौधरवाडा संघाने. चला आपण प्रथम कॅप्टन या चौधरवाडा संघाचे कॅप्टन कुणाल. चला आपण स्पीडअप करायचं आहे. वालचिन संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चला कुणाल या आपण या टॉस करण्यासाठी.